आता चेक करा. आता दिसते. दिसते सर. Just to remind you, आपण काय काय शकतो, just revision. So we are studying the data types in detail, right? Earlier we studied about string and then string के methods, right? कुठले कुठले methods आहेत, string कसा access करायचं, indexing, slicing, मग त्याच्यावरचे methods, right? Similarly आपण list बघितलं, तर list कशासाठी वापरतोय, तर to store a multiple data types such as multiple data types in one variable. If we want to store a multiple data types such as numbers, float, index, text, boolean, हे सगळं एकाच व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं असेल तर we use a list, right? And list square bracket ने दाखवतात. So we started with how to declare a list or how to create a list. Then we checked how to access that list. Access कैसे करना है, indexing and slicing, मतलब नंबर देना है 0 1 2 3 4, जो नंबर चाहिए वो नंबर you can give it, such as so that you can print that number, right? Slicing is nothing but same start end, start end -1, right? देखिए 0 1 3 to 6 जाना है आपको, 3 to 6 जाना है तो 3 to 7 1 और 3:7:1, right? Start end -1 step, hope you remember, like this. So all these methods are available to access the list. Then we saw mathematical operations, list 1 plus list 2, list 1 into list 3, right? Then उसके बाद लॉजिकल ऑपरेशंस देखा, लिस्ट 1 ग्रेटर देन 5, लिस्ट 1 ग्रेटर देन 2 3, whatever the equations are, and then we got output in a boolean. So hope लॉजिकल ऑपरेशंस और लॉजिकल ऑपरेटर्स का आउटपुट हमेशा boolean में आता है. So this you all remember. Then next we saw methods. What are the different methods applicable? Similarly string dot upper, string dot lower, वैसे इस list के लिए भी हमारे पास sum, min, max, sorted, like this functions were available, right? Methods were available. Then we used a list dot append, list dot pop, list dot insert, remove, right? Unique and unique, remember? Then list dot copy, deep copy, see, remove and all, pop. So we used all these functions. So hi Harshvardhan, long time no see. कुठे होता Yes एवढ्या sir. दिवस? खूप दिवसांनी तुम्ही लेक्चरला आलात. So hope तुम्ही रिवाइज केलंय सगळं and you know most of the things, right? आपले जसे recorded Yes sir. videos are available on the YouTube. हाँ sir. रोजच्या रोज videos upload होत आहेत, so make sure you watch all the videos. Okay? Yes sir. Okay, good. Okay, so we were studying about the list and methods, right? Append, pop, extend, hmm? सगळे मेथड्स आपण बघत होतो, राईट? रिमूव्ह ने डिलीट होऊन जातं त्याच्यातनं, राईट? मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, इन 10 not in Anil or n not in Anil, right? इनचं आन्सर जे असतं त्याच्या अपोजिट नॉटचं आन्सर येतं. सो 10 इन लिस्ट 1 आहे का? येस, त्यामुळे ट्रू आले. 40 इन लिस्ट 1 फॉल्स आले, राईट? सेम 10 नॉट इन लिस्ट 1, 10 इन लिस्ट 1 चा आन्सर ट्रू आहे, तर नॉट असेल त्यामुळे फॉल्स येते, राईट? क्लिअर? So next one is, so next one which we have seen, okay, there is one program which we wanted to explain.
समजा तुम्हाला वॉवेल्स आहेत की नाही हे फाइंड आउट करायचं आहे इन अ गिवन वर्ड. वॉवेल्स म्हणजे A, E, I, O, U हे सगळे काय असतात, वॉवेल्स असतात, राईट. हे वॉवेल्स तुमच्या त्या वर्ड मध्ये आहे की नाही हे चेक करायचं. तर प्रोग्राम लिहायचं सगळ्यात आधी लॉजिक कोणतं, इनपुट. युजर कडून एक इनपुट वर्ड घ्या बाय युझिंग अ इनपुट फंक्शन. इनपुट हे फंक्शन लिहिलं इनपुट आणि त्याच्यात तुम्ही मेसेज लिहिला, एंटर द वर्ड यू वॉन्ट टू सर्च फॉर, राईट. दिस इज द मेसेज कॉल्ड युजर अंडरस्कोर वर्ड. देन वॉवेल्स डिक्लेअर केलं. वॉवेल्स मध्ये काय केलं तुम्ही, A, E, I, O, U असं सेपरेटली टेक्स्ट फॉर्म मध्ये एक लिस्ट मध्ये स्टोअर केलं. वॉवेल्सची एक लिस्ट बनवून घेतली, ओके. आणि एक एम्प्टी लिस्ट केली, वॉवेल्स इन द वर्ड. म्हणजे समजा मी कोणतेही इथं वर्ड देईन, त्या वर्ड मध्ये वॉवेल्स आहेत की नाही हे आपण चेक करत आहे, राईट. सो फॉर कॅरेक्टर इन युजर वर्ड, आता जर फॉर कॅरेक्टर इन युजर वर्ड, लेट मी युजर वर्ड मध्ये समजा मी इथं कपिल असं टाकलं, KAPIL, ओके. तुम्हाला एक एक्झिक्यूट करून दाखवते अँड देन वी कॅन एक्सप्लेन. हे बघा, एंटर द वर्ड यू वॉन्ट टू सर्च फॉर, म्हणजे कोणत्या वर्ड मध्ये आपल्याला वॉवेल शोधायचं आहे ते टाका. राइट, मतलब ऐसा कौन सा वर्ड है आपको जो ढूंढना है, उसमें वॉवेल है या नहीं है, that word you need to enter it here. So I entered a Kapil, enter. So it says the vowels in the word are A and I. A and I मेरे वर्ड में है, राइट. क्लियर. अभी ऐसा वर्ड डालिए जिसमें वॉवेल नहीं है, समथिंग लाइक which one word which doesn't have vowel, sky, SKY, sky. Hit enter. So the word in the vowels are nothing, empty list. क्लियर. लाइक आपको ऐसा लॉजिक का प्रोग्राम बनाना है, तो आप क्या करोगे, आप पहले तो देखोगे तो वर्ड कौन सा है, इस वर्ड के फॉर लूप में जाओगे, एज इन फॉर कैरेक्टर इन यूजर वर्ड. ओपन सर, यस. योगिता जॉईन करते वाटतं, तिला जॉईन करता येत नाही, म्हणजे लिंक वर्क नाही करत आहे म्हणते. तिला ग्रुप मधून पण लेफ्ट केलंय सरांनी. ह्या ती ओके दुसऱ्या ग्रुप मध्ये वाटतं. ओके. ग्रुप मध्ये तिला मी मी मेसेज शेअर, टाकलाय का? ग्रुप मध्ये नाहीये ती आता, ह्या ग्रुप मध्ये नाहीये, दुसऱ्या ग्रुप मध्ये वाटतं. मग तिला मी लिंक शेअर केली, पण ते काय माहिती ती म्हणते की ओके, नाही होते. जस्ट सेकंड, मी मेसेज टाकलाय मॅडम ना, कोणत्या ग्रुप मध्ये आहे. ओके, हा त्यांनी ते मेसेज टाकलाय एक तसा मॅडमने. त्यांचं काय हेच ड्यू आहे तो वाटतं मॅडम. ऍडमिशनचं बाकी आहे वाटतं त्यांचं, अजून ऍडमिशन नाही घेतलं. घेतलंय तिने, पण सरांनी तिला दोन्ही ग्रुप मध्ये ऍड केलं होतं, तर मग आता ह्या ग्रुप मधून लेफ्ट केलंय ओके, तिला. हा हा हा. त्यांचा मेसेज आला मॅडमचा की फीज वगैरे ड्यू आहे आणि त्यांनी फोन रिसिव्ह नाही करत आहे म्हणून. एकदा 2 मिनिटं मी एकदा त्यांना मेसेज टाकता का की पूर्वीच्या मॅडम बरोबर बोलून घ्या म्हणून. कोणाला? जे ऍडमिनिस्ट्रेटिव्हचे आहेत ना, पूर्वीच्या म्हणून. मला सांगते मी ती. नाहीतर त्यांना डायरेक्ट सरांशी बोलून घ्यायला सांगा, कारण मला आता तसा मेसेज टाकला तिथं मॅडमने. ठीक आहे ठीक आहे. हा. कारण जे ग्रुपमध्ये नाही आहेत त्यांना अलाउ करण्यासाठी आय एम नॉट ऑथराइज्ड, त्यामुळे म्हणून म्हणलं जर ते ग्रुपमधून ऑलरेडी लेफ्ट झाले असतील तर ते एकदा त्यांना बोलून घ्यायला सांगा. ग्रुपमध्ये ऍड झालं की आय कॅन अलाउ देम टू, कारण अटेंडन्स मार्क होते ना तुमचे, त्यामुळे मग ते ग्रुपमध्ये नसेल तर कळत नाही की वेदर या ग्रुपमध्ये आहे की दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे.
हो, सांगितलं मी तिला मेसेज टाकलाय. ओके, ठीक आहे. सो वन्स वी रन द एक्झिक्यूट द कोड, जसं आपण आधी टाकलं होतं की APIL. सो व्हॉट विल हॅपन इन फॉर कॅरेक्टर इन युजर वर्ड? कॅरेक्टर मध्ये काय येईल? 1 by 1 कॅरेक्टर पिक करायला लागेल. फॉर लूप, राईट? आठवतंय का फॉर लूपचं काही तुम्हाला? कॅरेक्टर फॉर लूप काय करतंय? कॅरेक्टर नावाचं एक एम्प्टी व्हेरिएबल क्रिएट होतं है ना इथे. याचं नाव असतं कॅरेक्टर. ओके, स्पेलिंग बरोबर, ठीक आहे. कॅरेक्टर, तर कॅरेक्टर मध्ये 1 by 1 येईल आता है ना. आधी के पासून सुरुवात होईल, मग इथे येईल के, आत आला के. मग ते फॉर कॅरेक्टर इन युजर वर्ड. युजर वर्ड काय आहे? कपिल आहे, राईट? जो की इथे तुम्हाला दिसतोय. तर त्यातला फर्स्ट लेटर के हा या व्हेरिएबल मध्ये येऊन जाईल, कॅरेक्टर व्हेरिएबल मध्ये, राईट? मग तिथनं हा पुढे खाली येऊन जाईल असा. खाली आला, खाली आल्यावरती बघा इफ कॅरेक्टर इन वॉवेल. आता वॉवेल्स काय आहेत? वॉवेल्स इथे दिसत आहेत, हे बघा, हे वॉवेल्स इथं आहे. आता आणि इन ऑपरेटर वापरलंय. इन ऑपरेटर काय सांगतोय? जर के याच्यात असेल, या वॉवेल्स नावाच्या लिस्ट मध्ये, म्हणजे हा के इथे आहे का या लिस्ट मध्ये? असेल, इथे जर व्हॅल्यू असेल ती, तर तुम्हाला ट्रू आउटपुट येईल, राईट? इथे बघा ट्रू. जर व्हॅल्यू नसेल तर फॉल्स आउटपुट येईल. आता मला सांगा, के वॉवेल्स मध्ये आहे का? AEIOU मध्ये के आहे का? नो, राईट? तर याचा आन्सर काय येईल? फॉल्स येऊन जाईल. या लाईनचा आन्सर इट विल बी फॉल्स. जर फॉल्स आला तर खाली एक्झिक्यूट होईल का? नाही, इट विल नॉट एक्झिक्यूट. मग खालचा कोड रन नाही होणार. मग मग काय होईल? इथून हा परत पुढे जाईल, इकडे येईल परत फॉर मध्ये. आता कॅरेक्टर मध्ये काय येऊन जाईल? आधी के आला होता, तर आता ए येईल, राईट? म्हणजे समजा इथं कॅरेक्टर इज ए आणि खाली आला कॅरेक्टर इन वॉवेल्स. आता ए आहे का इथे? ए इन AEIOU हेच वॉवेल्स आहेत ना. याचा आन्सर काय येईल? ट्रू. ए आहे, राईट, याच्यात वॉवेल्स मध्ये? येस और नो? जसं आपण बघितलं 10 इन लिस्ट 1 म्हणजे 10, 20, 30 मध्ये लिस्ट आहे का? त्यामुळे ट्रू. त्यामुळे याचा आन्सर येणार ट्रू. देन इफ द आन्सर इज ट्रू, म्हणजे जर हे आन्सर ट्रू आलं तर इथनं खाली येणार. खाली आल्यावरती वॉवेल्स इन वर्ड म्हणजे या लिस्ट मध्ये अपेंड करतोय. अपेंड म्हणजे काय? ऍड करायचं. काय ऍड करायचं? कॅरेक्टर. कॅरेक्टर मध्ये कोण आहे आता? इथे बघा दिसतंय, कॅरेक्टर मध्ये कोण आहे? ए आहे. ए. मग ए इथे ऍड होऊन जाईल. वॉवेल्स इन वर्ड ए. आता इथं ए आहे, राईट? संपलं, म्हणजे ही लाईन एक्झिक्यूट होऊन झाली. आता मग परत पुढे येऊन जाईल इथं. आता कॅरेक्टर मध्ये काय झालं? मगाशी के झाला, ए झाला, आता कोण येईल? पी येईल. तर कॅरेक्टर मध्ये पी, आणि पी वॉवेल्स मध्ये आहे का? फॉल्स. इथं फॉल्स नाही. झाल्यामुळे परत वर जाईल तो. पी च्या जागी आय येईल. आता आय आहे का इथे? आहे, इथे बघा दिसतोय. तर मग काय होईल? परत खाली येईल वर्ड, वॉवेल्स इन वर्ड म्हणजे ही डिक्शनरी ज्याच्यात आधी ए होता, आता तिथे जाऊन अपेंड होईल. काय अपेंड होईल? आय अपेंड होईल. म्हणजे ए कॉमा आय इथे असेल, राईट? मग नंतर एल होईल. एल आहे का या लिस्ट मध्ये? नाहीये, कॅरेक्टर इन लिस्ट, त्यामुळे फॉल्स येऊन जाईल. सो फायनल आन्सर तुमचं काय प्रिंट करतोय आपण बघा इथे? वॉवेल्स इन वर्ड हे प्रिंट करतोय ना. vowels in word. So answer will be vowels in the word. म्हणजे जे आपण समजा हे रन केलं, if I put KAPIL, you can see A and I is the answer, right? हे असं you can write a code. Similarly आपण not in वापरले, जसं in वापरलं होतं ना, तसंच not in वापरून पण आपण आन्सर काढू शकतो. तर याचंच एक्झाम्पल इथे दिलंय.
if character not in the vowels word. रन केलं, कारण दोघांचं माहित पाहिजे ना कोण कुठं वापरायचं. So that is the not in operator called vowels not in. Okay. आणि ऍक्च्युली याचा प्रॉब्लेम काय, रिपिटेटिव्ह पण येऊ शकतात. आता समजा की इफ आय यूज अ वर्ड कॉल्ड डबल आय असलेलं काहीतरी वर्ड सांगा तुम्ही, और डबल वॉवेल असलेले, म्हणजे आकाश, AAKASH, इंटर, सॉरी, ओके, म्हणजे रिपिटेशन मला रिमूव्ह करायचं आहे. समजा इथं, सॉरी, इथं आपण रन करून तुम्हाला दाखवू शकतो मी, रिपिटेशन होतं. समजा AAIIO, म्हणजे असं रॅन्डम मी टाईप केलं तर तुम्ही बघू शकता इथं A डबल वेळा आलाय, I डबल वेळा आलाय, O आलाय, E आलाय. समजा मला हे एकच वेळा पाहिजे असेल तर आय कॅन कन्वर्ट इट इंटू अ सेट. सेट नावाचं एक फंक्शन, डेटा टाईप आहे, ते आपण यूज करू शकतो इथं. म्हणजे फायनल आलेल्या आन्सरला सेट मध्ये कन्वर्ट केलंय इथे. हे बघा, सेट कॅरेक्टर इन वॉवेल्स. ओके, मग त्याच्याने रिपिटेशन कमी होतात. दॅट्स इट. म्हणजे असं नाही की तुम्हाला काढायचे की वॉवेल्स काय, वॉवेल्स आय 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 असं 4 वेळा लिहिल्यावरती ते व्यवस्थित नाही वाटणार. सो दॅट्स वन ऑफ द ऍडिशन और इम्प्रुव्हमेंट तुम्ही करू शकता. नेक्स्ट आपण जे बघणार आहे त्याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन म्हणतात. हे थोडं विच इज इम्पॉर्टंट फ्रॉम, म्हणजे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन जनरली एक्सपिरियन्स्ड जर असेल कोणी तर ते ट्राय टू राईट देअर कोड इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे लिस्ट कॉम्प्रिहेन्शन वापरून ते कोड वापरतात, कोड करतात त्यांचे. क्लिअर? तर कसं करायचं, एक जस्ट एक्झाम्पल बघूया आपण. मला एक अशी रिक्वायरमेंट आहे, दिस इज माय लिस्ट, आणि या लिस्ट मधले सगळे फ्रुट्स जे आहेत ना ते कॅपिटल लेटर्स मध्ये पाहिजेत. तर मग मी काय करू शकतो, स्ट्रिंग डॉट अप्पर नावाचं एक फंक्शन आहे. हे बघा, फॉर फ्रूट इन फ्रुट्स. जस्ट अ सेकंड. फॉर फ्रूट इन फ्रुट्स म्हणजे काय, हे एक व्हेरिएबल आहे, याचं नाव आहे फ्रूट. ओके, आता फ्रुट्स कुठे आहेत, हे बघा इथे दिसते फ्रुट्स, हे सगळे फ्रुट्स आहेत, राईट. फ्रुट्स इज इक्वल टू एवढे सगळे आहेत. आता फ्रूट मध्ये काय स्टोअर होईल, सगळ्यात पहिला कोण आहे, ऍपल, त्यामुळे इथे स्टोअर होईल ऍपल. तर आता मग ऍपल खाली येऊन जाईल, मग इथून असा खाली येईल. हा प्रिंट स्टेटमेंट आहे. प्रिंटच्या आत काय बघा, फ्रूट, फ्रूट म्हणजे कोण, ऍपल, डॉट अप्पर. डॉट अप्पर काय करते, सगळ्यांना कॅपिटल लेटर्स मध्ये कन्वर्ट करते, राईट. स्ट्रिंगचे मेथड्स डॉक्युमेंटेशन मध्ये आपण बघितलं होतं. इफ यू डोंट रिमेंबर, maybe we can go at the top. लिस्टचे मेथड्स आहेत, स्ट्रिंगचे पण आहेत वर. हे सगळे पॅटर्न वगैरे आठवत आहे का, पॅटर्न आपण क्रिएट केलं होतं, दिस इज नथिंग बट अ स्ट्रिंग. हे बघा, स्ट्रिंगचे मेथड, फाइंड, काउंट, रिप्लेस, स्प्लिट, एल स्ट्रिप, आर स्ट्रिप, हे बघा, अप्पर लोअर, आठवत आहे का, कॅपिटलाइज. हे डॉट अप्पर काय करते, माय नेम इज खानला कॅपिटल मध्ये लिहितं, राईट.
इथे तुम्ही डॉक्युमेंटेशन रेफर करू शकता. इथे क्लिक केलं की डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्हाला मिळून जाईल. हे स्ट्रिंगचे मेथड सगळे रिप्लेस, एल स्ट्रिप, आर स्ट्रिप, अप्पर, लोअर, कॅपिटलाइज, टायटल, राईट. इथून पण कळेल कॅपिटलाइज, केस फोल्ड. हे फुल डिटेल मध्ये ते थोडं शॉर्ट दे. सॉरी. ओके. होप यू आर एबल टू, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करताय. कारण मी जसं सांगितलं, दिस इज नॉट अ थियरी सब्जेक्ट. मतलब आपको सुन के पढ़ के मिलेगा ऐसा नहीं है. दिस नीड्स प्रैक्टिस because this is a practical subject. Programming, right? This is a practical subject. You need to have a hands-on experience. Not only this, any technology you learn, you have to have a practical experience. You cannot read any theory. You don't have to give any viva or any theory subject or MCQ, nothing. You have to actually do it and then show us like whether you really know or not, right? So this is what we did. Fruit dot upper. So what it does is capitalized letter मध्ये ते कन्वर्ट करते प्रत्येक फ्रूटला. म्हणजे इनिशियली इट वॉज ऍपल, राईट. मग ऍपल झाल्यानंतर परत वर जाईल. वर गेल्यानंतर काय होईल, बनाना येईल. आता मग बनाना परत बनाना डॉट अप्पर होऊन जाईल. तर इथे तुम्हाला त्याचं आउटपुट दिसेल. मग असं असं करत मँगो, मग चेरी, मग मस्क मेलन वरती येईल. तर मस्क मेलन मग कॅपिटल झालेलं दिसेल. त्याच्यानंतर परत वर जाईल. इथे आहे का काही ब्लँक, राईट. सो प्रोग्राम पण एंड झाला इथे. तुम्हाला एवढंच आउटपुट मिळालंय मग, राइट. आपको इतना ही आउटपुट मिलेगा. क्लियर? ओके. देन लिस्ट. अभी व्हाट वी आर लर्निंग इज लिस्ट कॉम्प्रिहेंशन. कॉम्प्रिहेंशन क्या करता है, ये जो मैंने 2 लाइन लिखे हैं, 2 लाइन का प्रोग्राम, इसको एक लाइन में लिखना है. तो कैसे लिखना है, ये शॉर्टकट है. फ्रूट फॉर फ्रूट इन फ्रूट्स. मतलब ये जो लाइन है ना, फॉर फ्रूट्स इन फ्रूट्स, ये ऐसे लिखना है सिमिलरली. और डायरेक्टली ये जो आपने लिखा है फ्रूट डॉट अपर, ये यहाँ पे लिखना है फ्रूट डॉट अपर कोड. ये देखिए, फॉर फॉर फ्रूट इन फ्रूट्स, सिर्फ फ्रूट यहां से आएगा. इसके ऊपर डॉट अपर लगाइए. एक लाइन में पूरा प्रोग्राम यू कैन राइट कंप्लीट. सॉरी, फ्रूट्स रन नहीं हुआ है. ये रन हो जाएगा अभी, फिर ये रन हो जाएगा. ये देखिए आ गया. सो मैंने ये पूरा प्रोग्राम 2-3 लाइन का कोड एक लाइन में लिखा है. सिमिलरली आप ऐसे अलग अलग कोड एक लाइन में लिख सकते हो. दिस इज कॉल्ड कॉम्प्रिहेंशन. अलग अलग लॉजिक भी एक लाइन में लिख सकते हो. एक एग्जांपल देखिए, मैंने क्या किया है, नंबर्स क्रिएट किया है. कैसे, रेंज फंक्शन यूज करके. रेंज क्या करता है, स्टार्ट, एंड, -1 और स्टेप, राइट. उससे वो नंबर जनरेट हो गए मेरे. तो नंबर जनरेट होने के बाद मैंने क्या किया, फॉर नंबर इन नंबर्स इफ नंबर M%2 मतलब रिमाइंडर. बाकी जर बाकी कोणत्याही नंबरला 2 ने भागाकार केल्यानंतर जी बाकी राहते, ती बाकी इज इक्वल टू 0. जर बाकी 0 असेल तर तो नंबर प्रिंट कर. दिस इज नथिंग बट इवन नंबर्स, राइट. असे कोणते नंबर ज्याचे 2 ने भागाकार घेतल्यावर बाकी 0 असते, इवन नंबर्स. ऑड नंबर का नहीं आता, सच एज 2, 4, 6, 8, राइट. क्लियर? So my object, or maybe you can say even numbers, or even numbers you can print it here. ये देखिए 12, 18, 24, 36. क्योंकि मेरे रेंज 12 से शुरू हो रहा है, इसलिए 12 से उन्होंने स्टार्ट किया है टू प्रिंट इवन नंबर्स, राइट. सबको समझ में आया?
So next is सेम ऑड एंड इवन नंबर्स. मतलब इवन नंबर होता है तो डिवाइडेड बाय 2 करके रिमाइंडर इज इक्वल टू 0 आता है, एंड रिमाइंडर नॉट इज इक्वल टू 0 और 1 आएगा तो वो क्या होगा, ऑड नंबर होगा. सच एज 3 6 3 5 7 9 11, राइट. ये क्या है, सारे odd number है, because 3 divided by 2, what is the remainder, 1. Similarly 11 divided by 2, what is the remainder, 1. So likewise you can find the odd and even numbers, right. देखिए उसका ही लॉजिक लिखा है, numbers for number in numbers. numbers में क्या है, ये numbers है, range start end minus 1 step, ऐसा करके मैंने नंबर्स जनरेट किए हैं, राइट. उस नंबर्स को मैंने फिर एक लॉजिक लगाया, इफ नंबर m%2 एज ए नंबर का रिमाइंडर 0 आ गया तो ये इवन नंबर में आएगा, नहीं आया तो ऑड नंबर में आएगा, राइट. सो यू कैन सी ऑल इवन नंबर्स, ऑल ऑड नंबर्स. इवन नंबर्स में आता है 12 18 24, राइट. इवन नंबर्स में 15 21 27 33. क्लियर. yes, so you can create like this. by the way, इसका एक the problem what happens no, आप देखोगे मैंने यहाँ पे लिस्ट, ये लिस्ट इफ आई डोंट गिव दिस पैरेंथेसिस, मतलब ये लॉजिक का अंदर का मैंने बराबर लिखा है, बट मैंने ये स्क्वायर ब्रैकेट नहीं लिखा तो आई गेट सम डिफरेंट लाइक आउटपुट. दिस इज द सेम लॉजिक, ओके. एज इन नंबर्स यहाँ पे जो लिखा है इसको मैंने डायरेक्ट कन्वर्ट यहाँ पे लिखा है इन रेंज. वाई टू क्रिएट वन मोर वेरिएबल, डायरेक्टली रेंज लिख दीजिए वहां पे, वो लूप में चला जाएगा. फॉर नंबर इन रेंज 0 से 100 तक नंबर्स यहाँ पे आ जाएंगे और उसमें नंबर्स में हमें इवन नंबर ढूंढना है, बट मैंने स्क्वायर ब्रैकेट नहीं डाला. इफ आई डोंट पुट अ स्क्वायर ब्रैकेट, ये देखिए यहाँ पे, सो व्हाट आई गेट इज ऑब्जेक्ट. इसको बोलते हैं जनरेटर और कॉम्प्रिहेंसिव ऑब्जेक्ट. मतलब दिस इज नथिंग बट ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट बनता है तो इस ऑब्जेक्ट को ओपन और एक्सपांड करने के लिए आई शुड गिव अ लिस्ट. डिलीट करके यहाँ पे इफ यू पुट अ लिस्ट हियर यू विल गेट ऑब्जेक्ट लाइक दिस. दिस इज थोड़ा ये एडवांस है. Like if you don't give or you don't convert any comprehension, list comprehension into a list, then you will get an object. So if you are writing a list comprehension, it has to be converted into a list. जर चुकून if you forget to give a list here, then that's the output you will get. जर तसं आउटपुट आलं तर लक्षात ठेवायचं की याला कन्वर्ट करायचं आहे. क्लिअर. नॉट ओनली दिस, मी हे पण लिहू शकतो, लाईक आय कॅन क्रिएट few complex logics such as 2 times loop for character 1 in life and for character 2 in study. डायरेक्ट 2 फॉर लूप एकाच्या आत मी रन करू शकतो. इट्स कॉल्ड नेस्टेड फॉर लूप. हे बघा इथे जे आहे ना, फॉर कॅरेक्टर 1 इन स्ट्रिंग, फॉर कॅरेक्टर 2 इन स्ट्रिंग, ओके. हेच मी इथं डायरेक्टली एका लाईन मध्ये लिहिलंय, फॉर कॅरेक्टर 1 इन लाईफ. हे स्ट्रिंग 1 मध्ये काय आहे, लाईफ आहे. स्ट्रिंग 2 मध्ये काय स्टडी आहे ना, तर तेच इथे लिहिलंय डायरेक्टली. आणि कॅरेक्टर 1 कॅरेक्टर 2 कॉन्कॅटिनेट करतोय म्हणजे कंबाईन करतोय. सॉरी, हा, तर इथे काय होईल, हा एल कॅरेक्टर 1 मध्ये आधी एल होईल, एल, देन इट विल कम टू कॅरेक्टर 2, कॅरेक्टर 2 मध्ये एस येऊन जाईल, मग टी येईल, मग यू येईल, मग डी येईल, वाय येईल, बट कॅरेक्टर 1 मध्ये एल येईल तोपर्यंत. हे बघा इथं दिसतंय एल आणि एस, टी, यू, डी, वाय, आणि फर्स्ट
लेटर, या सगळ्यांचं फर्स्ट लेटर काय? एल आहे. सिमिलरली या सगळ्यांचं फर्स्ट लेटर काय? आय आहे. आणि सेकंड लेटर STUDY. सेकंड लेटर मध्ये बघितलं ना तुम्ही STUDY दिसेल. दिसतंय का? STUDY स्टडी आणि फर्स्ट लेटर इज आय. इट्स कॉल्ड अ नेस्टेड लूप, म्हणजे बाहेरचा लूप एकदाच आणि आतला लूप 4 वेळा. असं टर्न बाय टर्न इट विल एक्झिक्यूट. आणि हे सगळं लॉजिक पूर्ण एका लाईन मध्ये लिहू शकता तुम्ही. ह्याला लिस्ट कॉम्प्रिहेन्शन म्हणतात. ओके, त्यातच थोडं ऍडव्हान्स म्हणजे एल्स वगैरे वापरलंय. सेम, नो डिफरन्स. इफ एक्स म्हणजे एक नंबर आहे, ओके, एक्स $2 असा असेल तर तो नंबर मला दे, आणि जर तसा नसेल तर ऑड नंबर असं सांग. कशामध्ये? फॉर एक्स इन नंबर्स. नंबर्स मध्ये काय आहेत? 12 ते 87 हे जे नंबर आहेत, राईट, 12 ते 86. मग प्रत्येक एक्स साठी तो नंबर आउटकम इथे दिसेल तुम्हाला. ऑड नंबर असेल तर तो नंबर येईल, सॉरी इवन असेल तर तो नंबर येईल असं. हे ऑड असेल तर असं लिहून येईल, ऑड नंबर, ऑड नंबर, ऑड नंबर. कारण हा आपण एल्स चा लॉजिक वापरलंय. इफ एल्स, इफ सॅटिस्फाईड देन एल्स. ओके, थोडं यू नीड टू हॅव अ प्रॅक्टिस. असं नाही की इमिडिएटली तुम्हाला ते कळून जाईल. इट्स म्हणजे थोडं प्रॅक्टिसची गरज आहे. रेग्युलर लॉजिक जेव्हा तुम्ही लिहाल, दिस इज नथिंग बट अ रेग्युलर लॉजिक, तर हे प्रोग्राम याच्यामध्ये कन्वर्ट करता येतो. हा प्रोग्राम तुम्हाला इथे कन्वर्ट करता येतो. ओके, थोडे एक्सपिरियन्स और बाय प्रॅक्टिस तुम्ही हे ट्राय करू शकता. त्यामुळे आधी हे बेसिक लिहायला शिका. दिस इज बेसिक प्रोग्राम. ट्राय टू कम्प्लीट धिस, आणि त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स कडे जावा, विच इज कॉम्प्रिहेन्शन. ओके, क्लिअर? ओके, so already 9:52. should we start with the tuple? कारण जर सुरू केलं तर मे बी परत आपल्याला we need to extend a bit. So or we can start it from tomorrow. नवीन टॉपिक नवीन दिवस सुरू करू शकतो, नाहीतर तर मध्येच थांबून गेल्यासारखं. What should we do? कंटिन्यू करायचं की? ओके ओके ओके, मग उद्या आपण विल ट्राय टू कम्प्लीट टपल, है ना? कारण ते इफ वी आर इन द लूप म्हणजे कंटिन्युअस फ्लो मध्ये यू कॅन अंडरस्टँड अ लॉट, ऑर एल्स ते परत रिवाइज करायला इट टेक्स. सो बट सिक्वेन्स सेम असेल आपल्या शिकण्याचा. म्हणजे काय, आपण शिकू की व्हॉट इज टपल, देन टपल कसं बनवायचं हे शिकणार. मग टपल मधले ऍक्सेस कसं करायचं, इंडेक्सिंग अँड स्लायसिंग ते शिकणार. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल ऑपरेशन शिकणार, प्लस मायनस, देन लॉजिकल, देन मेथड्स, म्हणजे कोणते स्टँडर्ड फंक्शन त्याच्यावरती ऍप्लिकेबल होतात. आणि देन वी विल कव्हर अ tuple comprehension if it is there, like not if it is there but tuple comprehension will cover. Okay, तर त्या सिक्वेन्स मध्येच आपण सगळे टॉपिक कव्हर करणार आहे. फर्स्ट विल अंडरस्टँड की त्याचं डेफिनेशन काय किंवा कसं वापरायचं, मग त्यातले कसे एलिमेंट बाहेर काढायचे, मग त्याच्यावरती काय ऑपरेशन करायचं, मग मॅथमॅटिकल, लॉजिकल असे वेगवेगळे ऑपरेशन होतात. सर अजून पायथॉनला किती टाइम लागेल, म्हणजे किती सिलेबस? अजून मॅडम एक 4 लेक्चर मध्ये पायथन बेसिक संपेल, आणि त्याच्या पुढे तुम्हाला अजून एक 7 ते 8 लेक्चर लागतील. प्रत्येक मॉड्यूल शिकायचं आहे ना तुम्हाला. नमपाय, पांडाज, मॅटप्लॉटलिब, सीबॉर्न आणि ब्युटिफुल सूप,
त्यामुळे बेसिक कव्हर व्हायला अजून 2 वीक, त्याच्यानंतर मेन मॉड्यूल सुरू. दोन आय डाऊट, अजून जास्तच लागतील तसे. नाही, टपल झालं ना, ह्याच्यानंतर अजून डेटा टाईप कुठले आहेत? सेट आहे, डिक्शनरी आहे, सेट आहे आणि फ्रोझन सेट आहे, प्लस हायर ऑर्डर फंक्शन्स आहेत. चार समजू शकता तुम्ही, 2 ते 3 किंवा 4 मॅक्सिमम. त्याच्यानंतर NumPy, पूर्ण पायथॉन कम्प्लीट झालं की मग दुसरं सुरू करणार का, SQL वगैरे? हो, अच्छा. पायथन आणि मग पायथनचे पॅकेजेस सगळे मॉड्यूल्स, आणि मग त्याच्यानंतर SQL वगैरे. ठीक आहे, म्हणजे अजून एक आपल्याला 10 लेक्चर तुम्ही कन्सिडर करू शकता. 10 लेक्चर, ह्याचे 3 ते 4 आणि तिकडचे एक 8 लेक्चर. 12 लेक्चर मध्ये मोस्टली वी विल ट्राय टू कम्प्लीट. 12 लेक्चर म्हणजे 6 + 6 2 आठवडे. ओके, सो thank you, thanks a lot for your time. थँक्यू सर, बाय. आज आपण Thank you, sir. बघू शकतो एवढं, and then we can continue the rest of the topics tomorrow. Yes, sir. Yes.